आठवण नाही मला कधी आली. पण आता असं वाटतंय मी काय जग जिंकलं का काय माहिती, देवाला जिंकलं कसं, कसा आला माझ्याकडे परमेश्वर. काहीतरी अडथळा असेल म्हणून एवढे दिवस लागले. दोष ही मला अचानक चक्रदर्शनी माझ्या स्वप्नात आली. चल उठ आता बस झाले की म्हणायले. अशी म्हणायला उशी मी एक झोपेतून जागी झाली असेल ते झाली की मी मागेच लागले मग ह्याच्या. अरे आपल्याला आता इकडं जायला पाहिजे ही कधीच नाही. एवढ्या दिवस झाले किती पाप होतं काय माहिती. कधी दृष्टांत नाही, स्वप्न नाही, कधी ह्या देवाचं नाव नाही. त्याच आई वडिलाच्या घरची होते पण कधीही तोंडात नाव आलं नाही, कधीच नाही. दुसरेच काय पण हुडकीत हिंडायचं. पण आता परमेश्वराची भेट झाली आहे भरपूर. आता काहीतरी संपलं असेल मागचं, आता परमेश्वराने भेट दिली. आता मी रात्रीचं जरी झोपेतून जाग जरी आली तरी देवा दंडवत. प्रत्येक गोष्टीला आता म्हणजे एक माझ्या जीवनात काहीतरी नवीन परिवर्तन झालं. वेगळंच वाटतंय मला. आता दाखवता येत नाही पण एक उत्साह अनुभव आहे. ती एक भक्ती आहे, एक अनुभव आहे आपल्याला. दुसऱ्याला सांगायची गोष्ट नाही. भक्ती कशी आहे अनुभवायची गोष्ट सांगता येत नाही, अनुभवायची गोष्ट आहे. आणि खूप अनुभव झाला, खूप अनुभव घेतले मी. प्रत्येक गोष्टीत मला असं म्हणजे साक्षात्कार होतय. इतकी मी म्हणजे उल्हासात आहे. एखादा सण आलेच कशा बायकांना आनंद मात नाही, कुणा कार्यक्रमाला जाताना लग्न येवाला उल्हासात राहतात कधी बाया. असा एक प्रकार आहे माझा. मी इतकी खुशीत आहे, इतका मला आनंद होतोय की मला परमेश्वर भेटले. तुम्हाला करायला काय नाही, उगाच आपलं बाबांनी गुरु करून आले मग मनात उत्साह. कितीतरी मी गुरु केला, कारण ही कधीच काही केलेलं नव्हतं ना. मला खूप आनंद वाटायला. मग आता काय तयार बाई माझ्या गुरुला काय करू. मग मी ही एक 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 जुडीत ते तयारच केलं गाणं. चरणी समोर डोक्याला माझ्या ती लईच आवडायला लागलं. उत्साह मला गुरु केलेल्याचा लईच आनंद वाटायला लागला. त्या आनंदाच्या भरात ती शब्द निघून गेले आणि ते तयार बी झालं. कारण गुरुशिवाय मार्ग नसतंय ना. आता मी कधी गुरुच केले नव्हते. छान वाटलं माझ्या जीवाला म्हणून मी हे तयार केलं गाणं. किती आले गेले पळशी कर बाबा मी गुरु केले. पळशी कर बाबा मी गुरु केले. मी व गुरु केला नाही काळ वेळ. मी व गुरु केला नाही काळ वेळ. घरी माझ्या प्रगटल देवकीचं बाळ. घरी माझ्या प्रगटल देवकीचं बाळ. माझ्या घरी किती आले गेले. माझ्या घरी किती आले गेले. पळशी कर बाबा मी गुरु केले. पळशी कर बाबा मी गुरु केले. मी व गुरु केला गुंफीला हार. मी व गुरु केला गुंफीला हार. घरी माझ्या प्रगटले आत्रीचे कुमार. घरी माझ्या प्रगटले आत्रीचे कुमार. माझ्या घरी किती आले गेले. माझ्या घरी किती आले गेले. पळशी कर बाबा मी गुरु केले. पळशी कर बाबा मी गुरु केले. मी व गुरु केला सांगना कुणी. मी व गुरु केला सांगना कुणी. घरी माझ्या प्रगटले स्वामी चक्रपाणी. घरी माझ्या प्रगटले स्वामी चक्रपाणी. माझ्या घरी किती आले गेले. माझ्या घरी किती आले गेले. पळशी कर बाबा मी गुरु केले. पळशी कर बाबा मी गुरु
गुरु केला वारा मंद मंद, मी व गुरु केला वारा मंद मंद, घरी माझ्या प्रगटले प्रभू गोविंद, घरी माझ्या प्रगटले प्रभू गोविंद, माझ्या घरी किती आले गेले, माझ्या घरी किती आले गेले, पळशी कर बाबा मी गुरु केले, पळशी कर बाबा मी गुरु केले, मी व गुरु केला केला इडाव सारा, मी व गुरु केला केला इडाव सारा, घरी माझ्या प्रगटले स्वामी चक्रधर, घरी माझ्या प्रगटले स्वामी चक्रधर, माझ्या घरी किती आले गेले, माझ्या घरी किती आले गेले, पळशी कर बाबा मी गुरु केले, पळशी कर बाबा मी गुरु केले, मी व गुरु केला भोजनास खीर, मी व गुरु केला भोजनास खीर, घरी माझ्या प्रगटले पाची अवतार, घरी माझ्या प्रगटले पाची अवतार, माझ्या घरी किती आले गेले, माझ्या घरी किती आले गेले, पळशी कर बाबा मी गुरु केले, पळशी कर बाबा मी गुरु केले, पळशी कर बाबा मी गुरु केले. दंडवत. बरं, पहिले देव घ्यायच्या आधी आणि आता देव घेतल्यावर कसा फरक वाटतोय बरं तुम्हाला? आता समाधानकारक जीवन झालं. आता म्हणजे जीवन जगण्याचं एक बाबा काहीतरी संकट आलं, कोणाला सांगावं ही म्हणण्यापेक्षा आपला परमेश्वर आपल्या समोर आहे ना, आपण त्याला सांगू शकतो. लोकांना जर काही सांगितलं हो ना, तर लोक एकमेकाला सांगतात ना. आपला परमेश्वर आपल्या संघ दिसत नाही तरी आपले सर्व काम होतात. खूप खूप उत्साह आहे. मी एवढी आनंदात आहे की मला परमेश्वर भेटला. मी ह्याच्यात लई मग्न राहते.